Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Second unit. Velocity and Acceleration in Mechanisms. Linear and Angular Velocity. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन. थिअरी ऑफ मशीन मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण फर्स्ट युनिट कव्हर केलं होतं. आता आपण सेकंड युनिटच्या डायरेक्शननी जात आहोत. सेकंड युनिट फॉर थिअरी ऑफ मशीन आपल्यासाठी सेकंड युनिट आहे. प्लीज शांत बसा एक मिनिट. व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन इन मेकॅनिझम. आपण जे मेकॅनिझम्स पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन डेव्हलप होतं लिंक्स मध्ये. तर त्या ज्या लिंक्स आहेत कायनेमॅटिक लिंक्स, त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन आपल्याला कसं कॅल्क्युलेट करायचं ते या युनिट मध्ये आपल्याला पाहायचंय. बरं, आता यामध्ये बघा, इन दिस युनिट वी डिटरमाइन द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन इन द लिंक ऑफ मेकॅनिझम. आपलं जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझम मध्ये वेगवेगळ्या कायनेमॅटिक लिंक्स आहेत. त्या कायनेमॅटिक लिंक्स मध्ये असलेली व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन आपल्याला या चॅप्टर मध्ये डिटरमाइन करायचंय. डिटरमाइन करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये ग्राफिकल मेथड आहे किंवा फॉर्म्युला यूज करून मॅथमॅटिकल एक्सप्रेशनची मेथड आहे. ओके, अनालिटिकल मेथड ज्याला आपण म्हणतो. बरं, कोणत्या मेथड्स आहेत मग? टू फाइंड द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन इन द कायनेमॅटिक लिंक्स इन द मेकॅनिझम. त्यासाठी 3 मेथड्स आहेत. एक रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड आणि रिलेटिव्ह ऍक्सलरेशन मेथड. या मेथडला आपण ग्राफिकल मेथड असंही म्हणतो. अजून काय आहे? इन्स्टंटेनियस सेंटर मेथड. याच्या मदतीने तुम्ही फॉर्म्युला यूज करूनही काढू शकता व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. याला अनालिटिकल मेथड असंही म्हणतात. आणि एक स्पेशल मेथड आहे जिच्यावर थोडे प्रॉब्लेम्स आपल्याला कमी आहेत. तिचं नाव आहे क्लेन्स कन्स्ट्रक्शन. चला, तर आपण व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची लिंक्स मधली हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, सर्वात पहिले तर आपल्याला हे माहित पाहिजे की लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय. तुम्ही इथून पाठीमागे जी व्हेलॉसिटी यूज करत होते ती लिनियर व्हेलॉसिटी होती. लिनियर व्हेलॉसिटी इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सर्वांना माहिती आहे व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज युअर लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल व्ही. लिनियर व्हेलॉसिटीला डिनोट करतात कॅपिटल व्ही ने. आता रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. विथ रिस्पेक्ट टू टाइम, हा डी जो आहे, हा डी काय करतो? हा डी तुम्हाला रिप्रेझेंट करतो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा काय करतो? डिस्प्लेसमेंटचा जो रेट चेंज होतोय तो रेट शो करतो हा डी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि हा डी काय रिप्रेझेंट करतो? विथ रिस्पेक्ट टू. हा विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला कसं रीड करणार? लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. थोडक्यात डायरेक्ट असं म्हटलं तरी चालेल, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आला म्हणून तो सांगितला. बरं, आता याचा असा युनिट, डिस्प्लेसमेंट कशात मोजतो? मीटर मध्ये. टाइम कशात मोजतो? सेकंद मध्ये. म्हणून व्हेलॉसिटीचं युनिट झालं मीटर पर सेकंद. दिस इज द कन्सेप्ट. समजला? ओके, नेक्स्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचा. अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा. ओमेगा एक ग्रीक लेटर आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये, अँग्युलर व्हेलॉसिटी एक काय वाजते? जेव्हा तुमची एखादी लिंक रोटेशनल मोशन मध्ये असेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणवली जाते. अँग्युलर व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तेव्हा तुमचं डिस्प्लेसमेंट पण अँग्युलर असतं, म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा. याला डिनोट करतो ओमेगाने. ओके, मग रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थिटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डिनोट करतो थिटाने. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम dt. हा डी म्हणजे रेट ऑफ चेंज आणि हा थिटा म्हणजे डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ओमेगाचा फॉर्म्युला असाही लिहिता येईल, थिटा अपॉन टी म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरं, याचं युनिट पाहायचं झालं तर थिटाचं युनिट काय येतं? रॅडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मोजतात रॅडियन मध्ये म्हणजे डिग्री मध्ये, आणि टाइम मोजतात सेकंद मध्ये. याचा युनिट काय झालं बरं अँग्युलरचं?
अँग्युलर व्हेलॉसिटीचं रेडियन पर सेकंद. काही लोक म्हणतात तुम्ही जरा प्रॅक्टिकली एक्सप्लेन करा. आता बघा बरं का, लिनियर व्हेलॉसिटी बोलायची झाली तर इथं पॉइंट ए, इथं पॉइंट बी आहे. जेव्हा त्याची व्हेलॉसिटी अशी स्ट्रेट लाईन मध्ये असते तेव्हा मी म्हणेल लिनियर व्हेलॉसिटी. तिथे लिनियर व्हेलॉसिटी स्ट्रेट लाईन मध्ये असते, त्याला ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणतात. परंतु जेव्हा तुमच्या बॉडीचं मोशन असं सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये असतं, सर्क्युलर फॉर्मॅट, इथं एक सेंटर घेतला ओ, आता हा झाला तुमचा रेडियस वेक्टर, हा पण झाला रेडियस वेक्टर ए टू बी. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं, जसं इथं डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स आहे, त्यांनी टी एवढ्या वेळेत ट्रॅव्हल केलं, डिस्प्लेसमेंट इन ट्रॅव्हल इन अ टाइम टी. आता तसं इथं डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं बरं, इथून तर एवढं झालं का नाही, पण हे डिस्प्लेसमेंट स्ट्रेट नाहीये, अँग्युलर आहे, म्हणून ते असं मोजलं जातं अँगलच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणून या डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात, म्हणजेच थिटा. मग रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, एवढं ट्रॅव्हल करायला ए पासून बी पर्यंत त्याला जेवढा टाइम लागला त्याला म्हणतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे इथं कोणती व्हेलॉसिटी, मग अँग्युलर व्हेलॉसिटी. इथं कोणती आहे, लिनियर व्हेलॉसिटी. कळाला फरक. पुढे पुढचा कन्सेप्ट आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. मग लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यात काय समानता आहे, यात काय म्हणजे काय रिलेशन आहे, या दोघांना एकाच फॉर्म्युल्यामध्ये कसं आणता येईल. बघा, तुमचा रेग्युलर फॉर्म्युला आहे व्हीचा. काय फॉर्म्युला आहे लिनियर व्हेलॉसिटीचा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा रेग्युलर फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, एस अपॉन टी. पण तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर रेडियस इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेडियसने म्हणजे त्या लेंथने, रेडियस वेक्टरने जर तुम्हाला बाळांनो ह्या एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर हा रेडियस वेक्टर आर, कॅपिटल म्हणू शकता तुम्ही त्याला, रेडियस वेक्टर आर याला मल्टिप्लाय करावं लागतं या थिटाने, तेव्हा तुम्हाला भेटतो लिनियर डिस्प्लेसमेंट. याचा फॉर्म्युला आहे आर इंटू थिटा म्हणजे रेडियस वेक्टर इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच मग याचा फॉर्म्युला आर इंटू थिटा घेतला तो मी इथं पुट केला, बरोबर की नाही, या ठिकाणी पुट केला तर काय होईल बरं, व्ही इज इक्वल टू एच ची व्हॅल्यू पुट केली आर इंटू थिटा, खाली टाइम टी ऍज इट इज, बरोबर का, ऍज इट इज घेतलं बरं का. आता थिटा अपॉन टी म्हणजे काय रे, आर रेडियस वेक्टर आर ऍज इट इज, आणि थिटा अपॉन टी म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, काय अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा. मग फॉर्म्युला डेव्हलप झाला ना, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. म्हणजेच व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा म्हणजे काय, व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि आर म्हणजे रेडियस वेक्टर आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. मग एकाच फॉर्म्युल्यामध्ये लिनियर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आलेले आहेत. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू द रेडियस वेक्टर ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. दिस इज द फॉर्म्युला. तुम्ही डी जरी लावला तरी चालतो, नाही लावला तरी चालतो, ह्या बाजूने या किंवा ह्या बाजूने या, आन्सर तेच येणार. मग काय म्हणेल मी माझ्या कंक्लुजन मध्ये की लिनियर व्हेलॉसिटी इज रेडियस टाइम्स, टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन, रेडियस टाइम्स द अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीला जर रेडियसने मल्टिप्लाय केलं तर लिनियर व्हेलॉसिटी मिळते. मग व्हीचा फॉर्म्युला पूर्ण चॅप्टर मध्ये हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा, लक्षात ठेवायचं. आता समजलंय. नेक्स्ट आणि आता शेवटचा कन्सेप्ट आहे तो आपला प्रॉब्लेम कडे जाण्याच्या अगोदर व्हेलॉसिटीचा, ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी कॅन बी डिफाइंड ऍज द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द व्हेरियस कॉम्पोनंट ऑफ द सिस्टीम रिलेटिव्ह टू द ऍब्सोल्यूट स्पेस. फॉर एक्झाम्पल, ओके, आता हा समजा क्रँक आहे, हा क्रँक आहे 45 डिग्री मध्ये, हा क्रँक आहे. हा क्रँक जेव्हा क्लॉकवाईज रोटेट होईल तेव्हा हा संपूर्ण मागं मोशन मध्ये येईल का नाही, ही लिंक फिक्स आहे, बरोबर का नाही. मग आता मी काय करेल माहिती का, हा जो फिक्स पॉइंट ओ आहे आणि हा पी आहे, या दोन फिक्स पॉइंटच्या रिलेटिव्हली ह्या लिंकचं मोशन आणि ह्या लिंकचं मोशन कॅल्क्युलेट करेल. याला म्हणतात ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. म्हणजे काय की आपण जेव्हा व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी फाइंड आउट करतो वेगवेगळ्या कॉम्पोनंटची, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट, हा कोण आहे, क्रँक, हा एक कॉम्पोनंट आहे. हा कोण आहे, कनेक्टिंग रॉड, हा पण एक कॉम्पोनंट आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या मेकॅनिझम मध्ये असलेले वेगवेगळे कॉम्पोनंट आहे
आणि त्या कॉम्पोनंटची लिनियर व्हेलॉसिटी काढण्याची वेळ येते अबाउट अ फिक्स्ड स्पेस, आजूबाजूच्या फिक्स स्पेस बरोबर, तेव्हा त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीचे ऑफ डिफरंट कॉम्पोनंट्स युज्ड इन आवर मेकॅनिझम बट विथ रिस्पेक्ट टू और विथ रिलेटिव्ह टू ऍब्सोल्यूट स्पेस. आजूबाजूच्या स्पेसच्या रिलेटिव्हली यांची असलेली लिनियर व्हेलॉसिटी याला म्हणतात ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथडने प्रॉब्लेम का सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.